अरे किती अशी कुमुदिनी करवरकर कशी होती म्हण. बास झाला आता जय. काकाला जी कुमुदिनी करवरकर भेटली ती कशी होती ना. आणि आता हळू बोलणार तर काका आत येऊन ओरडतील. काकाचा सॉलिड मूड ऑफ झाला असणार आहे तिला भेटून. खरंय. आणि काका जितके चिडले होते ना त्याच्यावरून तरी कळलंच किती मूड ऑफ झाला असेल. मी काय 4 दिवस काकांजवळ जाणार नाही आता. का भीती वाटते? भीती नाही पण काकासमोर आले की मला ती कुमू आठवणार आणि कुमू आठवले की मला हसू कंट्रोल होणार नाही. देवा रे काकांची कुमुदिनी डुडायलू आय मीन करमरकर. हळू. काय ग झाली तयारी? हो निघालेच आहे. काका कुठे? सगळं घर शांत शांत दिसतंय आणि मी एवढी निवांत आहे यावरून लक्षात येत नाही का? मॉर्निंग वॉकला गेलेत. पण एव्हाना यायला हवे ना. आज परस्पर कुलकर्णींच्याकडे इडली खायला जाणार आहेत. कुलकर्णी? कुलकर्णी म्हणजे? हो हो तेच ते. अगं ह्यांनी किती नावं ठेवली ना तरी ते खूप चांगले मित्र आहेत. काकू काही म्हणा पण काकांचे कॉलेज डेज परत आल्यासारखे वाटतंय. काय ग नाश्ता केलास ना? हो. आणि तो काय नाश्ता न करताच गेला वाटतं सकाळी. अगं त्याला म्हणावं जरा व्यवस्थित खात जा. ऍक्च्युली जयची एक क्लायंट मीटिंग होती त्यामुळे त्याला लवकर निघावं लागलं. चला काकू येऊ मी? अगं थांब हे घे. हे काय? अगं परवा हळदी कुंकवाला गेले होते ना तिथे ह्या बांगड्या दिल्या. आता मी काय असल्या बांगड्या घालणार आहे का? तुला शोभून दिसतील. हल्ली बायका हौसेने काय काय लुटतील काही सांगता येत नाही. माझ्या आईला सुद्धा या सगळ्याची खूप हौस आहे. आज जर सगळं नीट असतं तर? सगळं नीट असतं तर म्हणण्यापेक्षा सगळं कसं नीट होईल असा विचार कर म्हणजे सगळं चांगलं होईल. बर आता ऑफिसला निघालीस ना मग हा असा चेहरा करून जाऊ नको. हाच बघू. मस्त आहे. शोभा अगं हे तू काय मांडून बसलीयस? मला डबा दे ना मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हा बघा समोर ठेवलाय. अगं आता काय रिकामा डबा घेऊन जाऊ का मी? डबा भरून ठेवलेला आहे. बर. आणि हे काय आहे सगळं? कंगवा क्लिप आणि हे काय काय काय? वाण आहे वाण. खरी मजा ना आपण वाण लुटण्यात आहे. म्हणजे? मी सुद्धा हळदी कुंकू करणार आहे. काय द्यावं ना ह्याचाच सकाळपासून विचार करते मी. अगं पण शोभा खर्च कसा करणार? अहो तुम्ही नका ना खर्चाची काळजी करू. हौस आहे ना भागवून घ्यायची. खर्चाचं काय करायचं ना त्याचा विचार करते मी. हा तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला उशीर होत असेल ना निघा ना तुम्ही. मी बघते सगळं. बरं ठीक आहे. हा आणि काळजी घ्या. हो हो. हॅलो कोण? मी शोभा. शोभा आपल्या अदितीची जाऊ. हा बोला ना. ते तुम्ही अदितीसाठी संक्रांतीचं सामान आणि वाण दिलं होतं ना ते दिलं मी तिला. खूप आवडलं तिला.
आणि खरं म्हणजे आता मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आमंत्रण? ते काय आहे की आता रोज कुठल्या ना कुठल्या घरात हळदी कुंकू होतच आहे ना. मग माझ्या मनात विचार आला की आपल्या अदितीचंही हळदी कुंकू करावं. म्हणजे कसं आहे, लग्नानंतर पहिलीच संक्रांत आहे ना तिची. तिचं तरी माझ्याशिवाय कोण आहे. म्हणजे आमच्या सासूबाई असत्या ना तर त्यांनी हौसेने केलं असतं तिचं. हे सगळं खरं तर माहेरी व्हायला हवं. म्हणजे मलाही खूप आवडलं असतं. एकुलत्या एक मुलीसाठी आपण एवढंही करू शकत नाही. ह्यापेक्षा मोठं दुःख एका आईला अजून काय असणार आहे. पण मी माझ्या मुलीसाठी वाण आणि काही सामान तर पाठवू शकतेस ना. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. हं? मी सगळं बघते. मोठी वहिनी ही आईसारखी असते असं म्हणतात. मी फराळाचं बघेन, वाण काय लुटायचं याचा विचार करते. तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्ही नक्की या. मी प्रयत्न करेन. प्रयत्न? नाही म्हणजे मी तिथे आलेलं ह्यांना आवडणार नाही ना. आणि हो, प्लीज तुम्ही हे सगळं अदितीला सांगू नका. असं का? नाही, तिलाही आवडणार नाही. तीही तिच्या वडिलांसारखी स्वाभिमानीच आहे. हो, पण तुम्हाला कशाला ना त्रास? अहो, त्यात त्रास कसला, मलाही आनंदच वाटतो ना. बरं, मी वाण पाठवून दे ना. बघितलंत ना, हे असं आहे, आईच्या मायेला नाही म्हणता येत नाही. बरं, मला जरा सांगता का की साधारण किती बायका असतील? आता बघा, आमच्या या ना ए विंग मधल्या 10 बायका आहेत आणि बी विंग आणि सी विंग मला काय वाटतं म्हणजे एकूण एक 35-40 बायका वगैरे येतील. बरं, ठीक आहे, मी पाठवून देईन. हा नक्की नक्की पाठवा, वाट बघते मी. आणि हो, तुम्ही येण्याचा नक्की प्रयत्न करा. तुमची वाट बघते. हा, चला ठेवते आता. अच्छा. बाई गो, आता वर्षभर बिल्डिंग मध्ये चर्चा होईल असं वाण लुटणार आहे मी. शोभा, काय उद्या? हो हो, मला चालेल उद्याची अपॉइंटमेंट. हो, ओके, थँक्यू थँक्यू. अरे यार, हा का हँग झाला आता? रजनी, काय झालं ग? अगं, एक मीटिंग होती पुढच्या आठवड्यात, ती उद्यावर प्रीपोन झाली. मला प्रेझेंटेशन रेडी करायचं आहे आणि हा हँग झालाय आता. अगं लवकर कर ना, बोलण्यात वेळ घालवायचा तयार कसं होईल? अहो काका, बरोबर आहे, पण हा जय, प्लीज मला तुझी मदत हवी आहे, प्लीज. तू नाही म्हणायचं नाहीयेस. काय ऑफिस मधल्या कलिगला मदत करण्यासाठी सुद्धा टीम लीडरची परमिशन हवी का आता? काय रजनी, आजपर्यंत स्वतःची प्रेझेंटेशन तू स्वतः तयार करत होतीस आणि आज अचानक मदतीचा हात हवाय? तुझ्याकडे मागितली मदत नाही ना? जे आपल्याला लगेच कामाला लागायला हवं. तू विचार कसला करतोयस? हॅलो, डोंट वरी जय, मी सरांना सांगेन की मिस्टर जयरामनी मला मदत केली आहे प्रेझेंटेशन मध्ये म्हणून. खरंच मी नाही घेणार आहे सगळं क्रेडिट आणि प्रमोशनही नाही घेणार. आपण काम करूयात का? ओ सॉरी सॉरी सॉरी, किती झालं तरी तुझी टीम लीडर आहे ना ती. सॉरी. अर्जंट आहे ना प्रेझेंटेशन? हो, ऍक्च्युली मी केलं असतं मॅनेज माझं. प्लीज मला सगळ्या डिटेल्स मेल कर. थँक्स. हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांसाठी मी एक सरप्राईज आणलंय.
वाण आणलंय सगळ्यांसाठी. वाण? अगं हळदी कुंकवाला देतात ना ते. ओ, आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू हा फक्त चर्चेचा विषय असला ना तरी सुद्धा दरवर्षी अगदी न चुकता तिलोत्तमा मॅडम तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी वाण घेऊन येता. मग चला घ्या पटापट आपापली गिफ्ट्स. वा, द्या द्या द्या. एक्सक्यूज मी जेंटलमॅन, दिस इज ओनली फॉर गर्ल्स. इयरिंग्स आहेत. सॉरी. घे जुई, हे तुझ्यासाठी, हे तुला. हा पण तिलोत्तमा मॅडम आता जर नंदिनी मॅडम असत्या ना इथे तर मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी वाद घातला असता. नको ग उत्तमा, नको असं म्हणू. वाण आणि गिफ्ट यामध्ये फरक असतो. वाणाची सर गिफ्टला येत नाही. काही म्हणाली ना तरी दरवर्षी मी दिलेलं गिफ्ट घेते. आणि तसंही आता वाण लुटण्याचा आनंद घेऊ शकत नाही ना. आवडलं ना तुला? मस्त, थँक्यू. आदिती, हे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. छान दिसेल तुला. रजनी, सॉरी तुला डिस्टर्ब करते. हे तुझ्यासाठी घेतलंय खास. मी चूज केली आहेत. अगदी तुझ्यासारखी आहेत. बोल्ड अँड ब्युटिफुल. खूप मस्त आहे, खूप आवडलं मला. थँक्यू. जय कसं आहे? जय, अरे काय चाललंय काय तुमचं? हा काय काय कानातले वगैरे येऊन काय हिंडताय काय? हा काय चाललंय काय? तुम्हाला हवी? हो, कानात घालून हिंडतो सगळीकडे. बघा ठरवा आता काय ते. सगळे नियम धाब्यावर बसवले. चला काम करा, काम करा. हॅलो 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 आदिती, अगं रेंज मध्ये ये ना, मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, आता ऐकू येते का? हा हा, येतोय येतोय. अगं एक सांगायचं राहूनच गेलं तुला. कामाच्या गडबडीत विसरूनच गेले मी. काय झालं? काही काम होतं का? काम काय ग मेली, हे आयुष्याला पुरले. पण हाऊस मौज म्हणून काही आहे की नाही? तेव्हा आता मी म्हणते त्याला अजिबात नाही म्हणायचं नाही, कळलं? तुझी पहिली संक्रांत झाली ना, मग मला तुझं हळदी कुंकू करायचंय. वहिनी अहो, त्याची काहीच गरज नाहीये. अगं वेडी आहेस का तू? हळदी कुंकवाला कधी नाही म्हणू नये. आणि तुला माहितीये, मी अण्णांना सांगितलं ना तर त्यांचे पण डोळे भरून आले ग. तेव्हा आता नाही म्हणायचं नाही, कळलं? बर, कधी करायचंय? उद्या, उद्या संध्याकाळीच. म्हणजे मी अण्णांना सांगूनच टाकलं की तू संबंध दिवस इथेच आहेस. किती बरं वाटलं त्यांना, माहितीये? ठीक आहे, मी सुट्टी घेते. हा, आता कसं, तुला खरं सांगू, सासूबाई असत्या ना तर त्यांनी खूप हौसेने केलं असतं ग तुझं सगळं. पण त्या नाही येत तर काय झालं, मी आहे ना, सगळं करीन तुझं. ए, जरा माझं एक काम करशील का ग? म्हणजे ना, मी जरा कामांची यादी करून ठेवली, तुला SMS करते, तर थोड्या काही वस्तू आणायच्या होत्या, आणशील? नाही म्हणजे मीच गेले असते ग, पण तुला माहिती आहे ना आता अण्णांना एकटं सोडून कसं जाऊ मी? हो. आणि उद्या संध्याकाळी जयला सुद्धा इथे यायला सांगा, न विसरता. बरं चल, ठेवते मी. SMS पाठवते तुला, हा, वस्तू आण नक्की. हो. चल भेटूया. जय, मी तुला मेल पाठवलाय, प्लीज एकदा चेक करून घे. हा, पुढचे डिटेल्स पाठवतेय मी. आणि काही ऍडिशन्स असतील तर मी करतो. मला कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. काय
उद्या वहिनी हळदी कुंकू करणार आहे, तर त्यासाठी आज शॉपिंग आणि उद्या विरारला तुला यावं लागेल. मी उद्या सुट्टी घेते, तू हाफ डे घे. जय, काय चाललंय? सतत फोन वाजतोय तुझा. कोणाचे मेसेजेस आहेत? तो बंद कर बरं फोन आधी. सॉरी. इट्स ओके. नैना म्हणजे अशी आहे ना, एक वस्तू ठिकाणावर नसते. रजा घ्यायला मात्र पुढं 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 पुढं. नवरे काका, हे ऍप्लिकेशन. मला सुट्टी हवी उद्या. वा, तुम्हाला सुद्धा सुट्टी हवी का? हो, उद्या जरा घरी काम आहे. मग त्यासाठी सुट्टी घेणं गरजेचंच आहे का? म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर ते काम होऊ शकत नाही का? ऍक्च्युली काका, पूर्ण दिवस जाईल. नवरे, इंटरनॅशनल कॉल करते. सरांशी बोलायचंय, ऑफिशियल आहे. का? का? सरांशी बोलायचंय, ऑफिशियल आहे. का काय? इतरांना विचारता का असे प्रश्न? महत्वाचं काम आहे नवरे. नवरे काका, ठीक आहे, घ्या रजा. हॅलो हॅलो सर, रजनी बोलतेय. सॉरी सर, डिस्टर्ब नाही करत आहे ना? हां सर, तुमच्या मेल प्रमाणे मी मीटिंग प्रीपोन केली आहे आणि प्रेझेंटेशन पण रेडी केलं. हो सर, हो. आणि सर, या प्रेझेंटेशनमध्ये मला मिस्टर जयरामनी मदत केली. हो सर. हो हो, त्या डिटेल्स पण. हो. तुमचं काय आता? मला उद्या हाफ डे हवा होता. सर, मिस्टर जयराम माझ्या बरोबर असतील तर चालेल? थँक्यू सर, थँक्यू सो मच. हे ऍप्लिकेशन. जय, उद्या आपल्याला एका प्रेझेंटेशनला जायचंय. सरांशी बोललीये मी, तुला ऑफिशियल मेल येईलच. नवरे, थँक्यू. आता हे ऍप्लिकेशन घ्यायचा प्रश्नच येत नाही मुळी. सरांनीच सांगितलंय म्हटल्यानंतर तुम्हाला जायलाच हवं. काय ग? हे काय? लाडू वळतीये. उद्या हळदी कुंकू आहे ना? लाडू वळते ते दिसतंय मला, पण बेडरूम मध्ये लाडू वळायचे असतात का? बेडरूम मध्ये कसं नवऱ्याशी मस्त शांतपणे गप्पा मारायच्या असतात. हो का? मग लाडू वळता वळता गप्पा मारायच्या नसतात, असा नियम आहे का? असा नियम नाही आहे, पण मी खरं सांगू, मी इथे बसून का लाडू वळते ते? कारण मला असं वाटलं की लाडू वळायला तुम्हाला मदत करशील म्हणून. ओ सॉरी. हा, पण मी तुझी मदत नक्कीच करू शकतो. ग्रेट. थांबला काय? सुरुवात तर कर. खरंच? बघा. हो. जय, हे काय? मी एवढीच मदत करू शकतो. अगदी लहान मुलासारखा आहेस तू. हो. लहान असताना दुसरं काय करायचं? असा एक लाडू करायचा आणि तोंडात घालायचा.
पण उद्याची हळदी कुंकवाची तयारी झाली ना? हो झाली. जय, उद्या मीटिंग आहे ना तुझी? हो ना यार, काय गरज होती त्या रजनीला उद्या मीटिंग ठरवायची? चिडतोयस का? काम आहे तर आता करावंच लागणार ना. पण मी तुझ्या बरोबर असणार. पण तसंही हळदी कुंकू हा बायकांचा कार्यक्रम असतो, त्यात तुझं काय काम? काय काम म्हणजे? खूप महत्वाचं काम आहे माझं. हो का? बरं, कोणतं महत्वाचं काम आहे? तिथे एक मुलगी येणार आहे, आदिती नावाची. सुंदर, नटून थटून. तिला डोळे भरून बघायचं मला आणि पुन्हा प्रेमात पडायचं तिच्या.